राजधानी दिल्लीमध्ये काल सायंकाळी एका कारमध्ये ब्लास्ट झाला आणि त्यानंतर शिर्डीच्या सुरक्षा व्यवस्थेतही मोठा बदल करण्यात आलेला आहे। भाविक जे दर्शनासाठी येत आहेत त्यांची कसून तपासणी जी आहे ती सुरक्षा कर्मचाऱ्यांद्वारे करण्यात येत आहे। हँड मेटल डिटेक्टर असेल, त्यासोबत फ्रेम मेटल डिटेक्टर असेल, त्यासोबत स्कॅनरची व्यवस्था देखील दर्शन रांगेमध्ये करण्यात आलेली आहे। आणि जे भाविक दर्शनासाठी जातात त्यांच्या बॅग असतील, त्यासोबत महिलांच्या पर्स असतील, याची देखील तपासणी करूनच त्यांना आतमध्ये सोडण्यात येत आहे। रात्री ज्यावेळेस ही घटना घडली त्यानंतर शिर्डीमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी जी पोलिसांनी केली होती, त्या ठिकाणी प्रत्येक वाहनाची देखील कसून तपासणी जी आहे ती करण्यात येत होती। आणि साई मंदिरात देखील आता सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। साईबाबा संस्थांचे सुरक्षा रक्षक असतील, त्यासोबत पोलीस कर्मचारी असतील, अशी तैनाती जी आहे ती मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। जवळपास 700हून अधिक जे सुरक्षा कर्मचारी आहे पोलीस विभागामार्फत ते ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। आणि शिर्डीची सुरक्षा व्यवस्था चोख राहावी यासाठी पोलीस प्रशासनासोबत साईबाबा संस्थानं देखील उपाययोजना ज्या आहेत ते केल्याचं पाहायला मिळतं आहे। खरं तर शिर्डीतील साई मंदिरामध्ये दररोज लाखो भाविकांची गर्दी असते आणि त्यामुळे अनेकदा शिर्डी साईबाबा संस्थांना देखील धमकीचे मेल प्राप्त झालेले आहेत। त्या अनुषंगाने BDDS पथक असेल, त्यासोबत पोलीस कर्मचारी असेल, यांची कायमच तैनाती या परिसरामध्ये असते। पण मात्र एखादी घटना घडली त्यानंतर पुन्हा एकदा पोलीस आणि संस्थान जे आहे ते अलर्ट मोडवर येत असतं। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।